आपण फक्त वजन कमी करणं किंवा तुमचं आरशामध्ये दिसणारं रूप त्याच्यामधले काही ब्लेमिशेस ते करेक्ट करणं इतक्यावरती जर आपण लक्ष ठेवलं आणि कारणांवरती आपण उपाय केलाच नाही तर मग आपण सतत त्याच सायकलमध्ये अडकून राहू. जर तुम्ही फक्त वजन आणि काट्यावरचं वजन ह्या दोनच गोष्टी बघितल्या तर मग वेगवेगळे जे काही डाएट तुमच्या समोर येतात, वेगवेगळे प्लॅन, वेगवेगळ्या टिप्स ह्या जे येतात तर तुम्ही ह्या चक्रामध्ये अडकूनच राहणार. महाभारतामध्ये दुर्योधनासमोर पण तो डायलेमा होता. महाभारतामध्ये दुर्योधनाला पण माहिती होतं की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, पण त्याच्यावरती तो ॲक्शन घेऊ शकत नाही. तसंच हा डायलेमा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. डाएट हा शब्द ऐकला, कानावरती पडला, की आपल्याला वाटतं की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी खाण्याचेच बंधनं असले पाहिजेत. खाण्यापलीकडे आपण डाएट ह्या शब्दाचा कधी अर्थ लावत नाही. प्रत्येक गोष्ट जी तुमच्या समोर येते, तुमच्या कानावर येते, त्याचा कुणाला तरी फायदा झालेलाच असतो. सगळेच जर चुकीच्या पद्धतीने वागतायत, मग आपणही त्याच्यामधला समूहाचा एक भाग बनून राहायचं, तर मग समूहाचं जे होणार तेच आपलं होणार. करिअर ग्रोथमध्ये जर तुमचा स्टेक तुमच्या हेल्थचा लागत असेल, तर मग तुम्हाला त्या करिअर ग्रोथमधून ज्यावेळेस त्याचे फ्रूट्स एन्जॉय करण्याची वेळ येते, त्यावेळेस तुम्हाला बॉडी साथ देत नाही. माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी मी पैशाने विकत घेता येण्यासारखं मी सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, पण मला आरोग्य विकत घेता येत नाही. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग या आपल्या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवेळेप्रमाणे आपण वेगवेगळ्या समस्या घेऊन त्याच्यावरती मार्गदर्शन तज्ज्ञांकडनं घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल बडे, जे त्वचारोगतज्ञ ते जीवनशैली तज्ज्ञ असे आहेत आणि फीस नीती या नावानं त्यांचं छत्रपती संभाजीनगर बन्सीलाल नगर इथं क्लिनिक आहे. तिथे ते अनेक रुग्णांना फक्त जीवनशैलीमध्ये बदल करून अनेकांचं आयुष्य त्यांनी सुंदर केलेलं आहे, आरोग्यदायी केलेलं आहे. तर आजचा आपला विषय आहे वजनापल्याड आरशापल्याड, त्याची कारणं आणि त्याच्यावरती उपाय. तर याविषयी आपण त्यांच्याकडनं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार द मॅडम. व्हाईट कोट डायलॉग या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर आपला विषय खूप हटके आणि छान आहे. वजनापल्याड आरशापल्याड, कारणांवरती उपाय म्हणजे नेमकं काय? वजनापल्याड, आरशापल्याड आणि कारणांवरती उपाय असं जेव्हा आपण म्हणतो, तर वजन म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की काट्यावरती दिसणारं वजन, आणि आरसा म्हणजे काय तर आपलं स्वतःचं दिसणारं आरशामधलं रूप. पण ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत की तुमचं काट्यावरचं वजन म्हणजे पण तुम्ही नाही आहेत आणि आरशात दिसणारं तुम्ही म्हणजे पण तुम्ही नाही आहेत. तर ह्या सगळ्यांपलीकडं जाऊन जेव्हा तुमचं कारणांवरती उपाय होईल, तेव्हा तुमचं काट्यावरचं वजनही कमी होईल आणि तुमच्या आरशामधलं रूपही सुधारेल. आणि ज्यावेळेस आपण फक्त वजन कमी करणं किंवा तुमचं आरशामध्ये दिसणारं रूप त्याच्यामधले काही ब्लेमिशेस ते करेक्ट करणं इतक्यावरती जर आपण लक्ष ठेवलं आणि कारणांवरती आपण उपाय केलाच नाही, तर मग आपण सतत त्याच सायकलमध्ये अडकून राहू. म्हणून वजनापलीकडे, आरशापलीकडे जाऊन तुम्ही जेव्हा विचार कराल, कारणांवरती उपाय कराल, तेव्हा तुमचं आयुष्य सुंदर होईल. सर आता तुम्ही वजनाबद्दल बोललात, तर वजन हा एक जीवनशैलीचाच आजार आहे. तर मग त्याची मुख्य कारणं काय आहेत? आता जेव्हा आपण जीवनशैली संदर्भातला आजार म्हणतो आणि सध्याच्या ह्याच्यामध्ये एक ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती आहे की प्रत्येक आजार कुठल्याही डॉक्टरांकडे तुम्ही गेलात की तो जीवनशैली संदर्भातला आहे, तो लाईफस्टाईल डिसीज आहे, ह्या पद्धतीने सर्रास बोललं जातं. मग आपण जेव्हा वजनाचा विचार करतो तर त्यावेळेस जर तो जीवनशैली संदर्भातला आजार असेल तर त्याचं उत्तर पण जीवनशैलीमध्येच आपल्याला शोधावं लागेल. जर आपण जीवनशैलीमध्ये उत्तर त्याचं शोधलं नाही तर तो पूर्णपणे त्याचा उपाय सापडतच नाही. आणि जीवनशैली ज्या कारणांमुळे बदललेली आहे ते जर तुम्हाला समजले आणि त्याच्यावरती उपाय झाला तर तुम्हाला तो वजनापल्याड, कारणांवरती उपाय इथपर्यंत पोहोचता येईल. जर तुम्ही फक्त वजन आणि काट्यावरचं वजन ह्या दोनच गोष्टी बघितल्या तर मग वेगवेगळे जे काही डाएट तुमच्या समोर येतात, वेगवेगळे प्लॅन, वेगवेगळ्या टिप्स ह्या जे येतात, तर तुम्ही ह्या चक्रामध्ये अडकूनच राहणार. सर पण आता जीवनशैलीचे अनेक आजार आहेत. हे बऱ्याच वेळेला सामान्य माणसांना कळतो सुद्धा. पण ते त्यांच्या जीवनाचा तो एक
अविभाज्य घटक बनलेला असतो. तर मग हे चक्रव्यूह कसं तोडता येईल? आता हा शब्द तुम्ही छान वापरलाय की चक्रव्यूह, की माहिती प्रत्येकाला आहे आणि उत्तर त्याच्यामध्ये काय असले पाहिजेत हे थोड्याफार फरकाने प्रत्येकाला माहितीच असतं. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या डॉक्टरांची गरज नाही पडत किंवा कुणीतरी सल्ले सांगितलेच पाहिजे असं नाहीये. पण तरी ते ॲक्शनमध्ये येत नाही. म्हणजे हा जसा डायलेमा प्रत्येकासमोर असतो. जसं आपल्याला माहिती आहे की महाभारतामध्ये दुर्योधनासमोर पण तो डायलेमा होता. महाभारतामध्ये दुर्योधनाला पण माहिती होतं की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, पण त्याच्यावरती तो ॲक्शन घेऊ शकत नाही. तसंच हा डायलेमा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. ह्याचं कारण आहे की आपण लाईफस्टाईल म्हणतो म्हणजे काय हेच आपल्याला समजलेलं नाहीये. तर आधी जर आपण लाईफस्टाईल ह्या शब्दाची फोड करून बघितली तर लक्षात येईल की 2 वेगवेगळे शब्द आहेत. एक आहे लाईफ, दुसरा आहे स्टाईल. मग आता लाईफ म्हणजे जन्मापासून मरणापर्यंतचा प्रवास हे सगळ्याला माहिती आहे की ते म्हणजे तुमचं जगणं, ते म्हणजे तुमचं जीवन. आणि स्टाईल म्हणजे काय? जर हे जगणं आहे तर त्याची जगण्याची पद्धत म्हणजे ती स्टाईल आली. आणि लाईफस्टाईल ज्यावेळेस आपण एकत्रितपणे विचार करतो तर मग जगण्यासाठी तुम्ही निवडलेलं दर दिवशीचा चॉईस, तुम्ही घेतलेली प्रत्येक ॲक्शन ही तुमची स्टाईल ठरवणार. मग जर ती स्टाईल तुमची आजारांना पूरक असेल तर तुमच्याकडं आजारांचं भांडार वाढत जाणार आणि जर ती आरोग्याला पूरक असेल तर तुम्ही दिवसेंदिवस आरोग्यदायी होत जाणार. मग चक्रव्यूह तोडणं अवघड त्याच्यामुळंच आहे की नेमके चॉईसेस काय निवडायचे हे आपल्याला माहीत नाही. आणि ज्यावेळेस आपण कुठल्याही आरोग्यदायी जीवनशैलीचा विचार करतो तर त्याच्यामध्ये आपण हा डाएट, अमुक डाएट, तमुक डाएट, हा डाएट शब्द आपण वापरतो. आणि डाएट हा शब्द ऐकला, कानावरती पडला की आपल्याला वाटतं की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी खाण्याचेच बंधनं असले पाहिजेत. खाण्यापलीकडं आपण डाएट ह्या शब्दाचा कधी अर्थ लावत नाही. पण डाएट हा इंग्रजीमधला शब्द मूळ ग्रीकमधून आलेला आहे. त्याचा अर्थ डाएटा असा होता. आणि डाएटाचा अर्थ काय आहे तर इट इज वे ऑफ लाईफ. मग जीवन जगण्याची पद्धत, त्याच्यामध्ये मग तुमचं खाणं पण आलं, तुमचं विहार पण आलं, तुमच्या भावना पण आल्या, तुमचं सामाजिक जीवन पण आलं आणि त्यामध्ये तुमचं वेळेचा दिवसभरातला जो सर्कॅडियन रिदम असतो बॉडीचा त्या पण गोष्टी आल्या. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही एकत्रितपणे विचार करता ती तुमची स्टाईल ठरते. तो तुमचा वे ऑफ लाईफ बनतो. आणि हा वे ऑफ लाईफ डिस्टर्ब होतो किंवा तो सुधारतो ह्याच्यामध्येच तुमच्या आजारांचे मुळं आहेत. सर, आता आपण जीवनशैलीबद्दल बोलतोय तर इतक्या म्हणजे बाजारामध्ये उपलब्ध आहेत जीवनशैलीचे प्रकार. तर काही काहींना त्यातल्या काही ते अवलंब पण करतात, त्याचा फायदा पण होतो, पण त्या कंटिन्यू पुढे केल्या जात नाही. तर हे कशामुळे होतं? आता जसं आपण बघतो की बाजारामध्ये म्हणा किंवा जीवनशैली संदर्भातलं मार्गदर्शन आजकाल इतक्या विपुल प्रमाणात आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड इतका जास्त झालेला आहे की आपल्याला नक्की काय आपल्यासाठी योग्य आहे हे समजत नाही. त्याच्यामुळे कन्फ्युजन पण वाढलंय ना सर? अगदी कन्फ्युजन त्याच्यामुळं वाढतं. आणि प्रत्येक गोष्ट जी तुमच्या समोर येते, तुमच्या कानावर येते, त्याचा कुणाला तरी फायदा झालेलाच असतो. आणि आपण तो फायदा मलाही होईल ह्या आशेने ज्यावेळेस आपण ते करायला लागतो तर त्यावेळेस आपल्याला तो फायदा दिसत नाही. काही वेळेला दिसतो, कधी तो फायदा दिसल्यानंतर आपण ते कंटिन्यू करू शकत नाही. जर तुम्ही लॉजिकली विचार केला तर ज्या गोष्टीमुळं मला फायदा झाला आहे ती गोष्ट मी करत राहायला पाहिजे. ती गोष्ट केली म्हणूनच मला फायदा झाला आहे. पण मग अडचण इथं येते की तुम्ही ज्या गोष्टींमुळं फायदा झाला ती दीर्घकाळ तुम्ही ती पाळू शकत नाहीत. ज्या कारणांमुळं तुम्हाला त्रास होतोय ते कारणं तुम्ही दीर्घकाळ टाळू शकत नाहीत. मग जसं शिफ्ट वर्कर्सचं असतं किंवा बरेच IT प्रोफेशनल्स असतात की ज्यांना नाईट शिफ्टमध्ये त्यांचे काम चालतात आणि सर्कॅडियन रिदम त्यामुळे त्यांचा डिस्टर्ब असतो. मग आता तुम्ही जॉब बदलू शकत नाहीत, जॉबमुळे येणाऱ्या डिमांड्स बदलू शकत नाहीत. आणि मग तुम्ही जर कॉम्पेन्सेटेड लाईफस्टाईल ॲक्सेप्ट केली तर तिचे परिणाम तुम्ही ॲक्सेप्ट करता की नाही हे आमच्या सोशलचं नॉर्मलच आहे. म्हणजे माझी पण शुगर वाढलेली आहे, तुझी पण वाढलेली आहे, त्याला पण BP आहे, सगळ्यांनाच होतो. आणि मग हा आमचा जो
काम आम्ही करतो, जे करिअर रिलेटेड आम्हाला गोष्टी कराव्या लागतात, त्याचा हा परिणाम आहे, म्हणून आपण ते मान्य Acceptance करतो. येतो तो. पण मग तो ॲक्सेप्टन्स जर असेल तर इथं तुम्ही मूळ कारणांवरती तुम्हाला ॲक्शन घ्यायचीच नाहीये. आणि मग सगळेच जर चुकीच्या पद्धतीने वागतायत, मग आपणही त्याच्यामधलं समूहाचा एक भाग बनून राहायचं, तर मग समूहाचं जे होणार तेच आपलं होणार. पण आरोग्य ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला जन्मापासून मरणापर्यंत साथ देणारी आहे. आणि तुमची बॉडी हे एकमेव तुमच्याकडे असलेलं व्हेइकल किंवा साधन आहे की ज्याच्यातून तुम्हाला तो प्रवास करायचा आहे. मग तुम्हाला तो आरोग्य पूर्ण पद्धतीने करायचा आहे की आजारांशी मैत्री करत करत गोळ्यांची संख्या वाढवत वाढवत करायचा, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. पण मग जसं करिअर ग्रोथमध्ये जर तुमचा स्टेक तुमच्या हेल्थचा लागत असेल, तर मग तुम्हाला त्या करिअर ग्रोथमधून ज्यावेळेस त्याचे फ्रुट्स एन्जॉय करण्याची वेळ येते, त्यावेळेस तुम्हाला बॉडी साथ देत नाही. मग हे जे तुम्हाला शरीराने साथ न देणं असतं, तर तिथं तुम्हाला फ्रस्ट्रेशन्स यायला लागतात की आता माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी मी पैशाने विकत घेता येण्यासारख्या मी सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, पण मला आरोग्य विकत घेता येत नाही आहे. पैसे देऊन तुम्ही महागडे डाएट प्लॅन, महागडे लाईफस्टाईल प्लॅन हे तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यामधून तुमचं आरोग्य रिस्टोर होत नाही, कारण ते तुमच्या कारणांवरती उपाय करत नाही. ते कारणं तुम्हालाच शोधावे लागतात आणि तुम्हाला त्याच्यावरती उपाय करावा लागतो. मग ह्या सगळ्यामध्ये आपण विज्ञानाच्या मदतीने, डॉक्टरांच्या मदतीने माझ्यासाठीचं योग्य काय, हे आपण विचार केला पाहिजे. आज आपण सहजतेने म्हणतो की माझे फिंगरप्रिंट्स वेगळे आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा एक आधार कार्ड नंबर दिलेला आहे. तो जर प्रत्येकाचं युनिक नाही आहे, तर मग प्रत्येकाला एकच लाईफस्टाईल प्लॅन कसा चालेल? आणि जो बाजार आहे, तर बाजारामध्ये वैयक्तिक किंवा पर्सनलाइज्ड डाएट प्लॅनच्या नावाखाली जे काही आपल्याला मिळतं, ते पर्सनलायझेशन नसून ते एक जनरलायझेशनच असतं. फक्त तो त्या त्या गटापुरता केलेला जनरलाइज प्लॅन असतो आणि जनरल गोष्टी तुम्हाला कदाचित सूट होणार नाहीत. मग लाईफस्टाईल डिसिजेसच्या बाबतीत हाच प्रश्न होतो की वन साईज डझंट फिट ऑल. दुकानात गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मापाचा शर्ट घेतला तरच तो तुम्हाला चांगला दिसेल. बरोबर आहे. माझ्या मित्राने अमुक शर्ट घेतलाय आणि तो मी घालणार आणि त्याच्यात मी त्याच्या इतकंच सुंदर दिसेल, ही जर तुम्ही अपेक्षा ठेवताल तर हे चुकीचं आहे. तुमच्या साईज प्रमाणेच तुम्हाला घ्यावं लागेल त्या आणि पद्धतीने. मग जो विचार आपण कपडे घेण्याच्या बाबतीत, गाड्या घेण्याच्या बाबतीत करतो, तो विचार आपण जीवनशैली निवडताना करत नाही. आणि इथंच आपली फसगत होते आणि इथं आपला ट्रॅक चुकला की मग एकदा रस्ता चुकल्यावरती तर मग चुकीच्याच रस्त्यावरती तुम्ही पुढे जाणार. सर, मग आता ह्याचा जर आपण विचार केला की आपल्याला योग्य जीवनशैली काय हेच आपल्याला मुळात कळत नाही, तर तुमच्या क्लिनिकचं नाव फार छान आहे सर, फीस्ट नीती. तर फीस्ट म्हटलं की आपल्याला काय आठवतं की छानपैकी रविवारचा दिवस आणि गोडाचं जेवण. हं. तर हे नाव ठेवण्यामागे काय कारण आहे? म्हणजे फीस्ट नीती म्हणजे नेमकं काय? हां, तर फीस्ट म्हणजे तुम्ही बरोबर तो कॅच केला एसेन्स की फीस्ट म्हणजे गोडाचं जेवण, आनंदाचं जेवण, ह्याच पद्धतीने आपलं त्याच्यासोबतचं नातं आहे. आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला फीस्टची त्यांनी आतुरतेने वाट बघितलेली असते. रविवारच्या दिवशी मिळणारा एक गुलाबजामुन, एक रसमलाई, याच्यासाठी खरं आहे. पूर्ण आपण आठवडाभर वाट मेसचं बघत असतो. जेवण सहन करत असतो. पण मग ज्यावेळेस आपण त्या मेसमधून बाहेर पडतो, ज्यावेळेस खरा स्वकष्टाने आपण कमवायला लागतो आणि जी गोष्ट कधीतरी आठवड्यातून एकदा मिळणारी असते, जे आनंद देणारी असते, कालांतरानंतर तीच गोष्ट तुम्हाला सांगितलं जातं की हे खाऊ नका, ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही गुलाबजामुन खाऊ नका, तुम्ही रसमलाई खाऊ नका, तुम्ही केक खाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आधी आनंद देत होत्या, त्याच तुम्हाला एक विलन असल्यासारखं वाटायला लागतात की नाही नाही, मला हे नको, मला ते नको. मग हा जो फीस्ट आहे, फीस्ट म्हणजे आनंदाचं जेवण. आणि जीवनातला आनंद जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्या जेवणात आनंद असलाच पाहिजे. कारण कितीही गरीबातला गरीब असू द्या, कितीही श्रीमंतातला श्रीमंत असू द्या, त्याचा उद्देश काय आहे? जीवन जगणं, जगण्यासाठी लागणारी एनर्जी मिळवणं, आणि त्या एनर्जीचा सोर्स हा अन्नातूनच आहे. कितीही ह्याच्यात तुमचं आर्थिक स्तर बदललं म्हणून फक्त खाण्याचे प्रकार बदलू शकतात, खाण्याचे क्युझिन्स तुमचे बदलू शकतात, पण म्हणून तुम्ही अन्न खाणं सोडत नाही. बरोबर आहे. मग फक्त अफोर्डेबल आहे, तुम्हाला ते परवडतं म्हणून तुम्ही सतत कुठल्याही पावडरींवरती नाही आयुष्यभर राहू शकत. कारण ताट भरून
प्लेटमध्ये जेवण घेऊन त्याच्याकडे बघत बघत जेवण करण्याचा जो आनंद आहे तो निराळा आहे आणि त्याच्याशिवाय ती जेवण केल्याची फिलिंग येत नाही. मग जर तुम्हाला फीस्ट ही आनंदाची जेवण म्हणून राहायचं असेल तर तुम्हाला दृष्टिकोन बदलावा लागेल. फीस्ट नक्कीच तुम्हाला फीस्टचे सो कॉल्ड सध्याचे जे पदार्थ आहेत तर ते सगळे त्रासदायक आहेत का, तर हो आहेत. त्यात काही म्हणजे कुणाचं दुमत नाही आहे. मग ही जी फीस्ट आहे हिच्याकडे बघण्याचा जर तुम्ही नवीन दृष्टिकोन जर बघितला तर तीच तुम्हाला आनंददायी होईल. की फीस्ट म्हणजे काय, तर एफ फॉर फूड, ई फॉर इमोशन्स, ए फॉर युअर ॲक्टिव्हिटीज, एस फॉर युअर सोशल रिलेशन्स आणि टी इज फॉर टाईम म्हणजे सर्कॅडियन रिदम. मग हे 5 पिलर आहेत. ह्या 5 पिलर तुमच्या आयुष्याचे आणि तुमच्या लाईफस्टाईलचे हे 5 पिलर आहेत आणि सतत ह्या 4-5 गोष्टींच्या भोवतीच तुमचं आयुष्य हे फिरत असतं. फीस्ट आणि म्हणजे फूड आणि सोशल रिलेशन्स ह्यांचा कसा संबंध आहे, तर जसं अन्नाचे काही बेसिक कार्य आहेत, बेसिक फंक्शन्स ऑफ फूड आहेत, तर त्याच्यामध्ये एनर्जी देणं हे एक आहेच. पण त्याचबरोबर तुम्हाला सोशल रिलेशन्स बिल्टअप करायला मदत करणं हे पण अन्नाचंच फंक्शन आहे. म्हणून तर आपल्याकडं प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण मेजवानी देतो. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की आनंदाचे क्षण आहे, तुम्ही सोशलायझेशन झालं पाहिजे, त्या निमित्ताने वेगवेगळे व्यंजन्स तुम्हाला ट्राय करता येतात आणि आनंदाच्या मूडमध्ये तुम्ही त्या गोष्टी कन्झ्युम करता. म्हणून तुमचं जर तुम्ही सोशली ॲक्टिव्ह असाल तर तुमचे फूड चॉईसेस बदलतात. आणि जसं तुमचं फूड आहे की रोज तुमच्या ताटामध्ये काय यावं हे तुमच्या हातात नाही आहे. बऱ्याचदा वर्किंग प्रोफेशनल्सच्या बाबतीमध्ये त्या अडचणी येतात की आधीच्या काळी शक्य असायचं की ज्यावेळेस घरामध्ये आई असायची, आजी असायची, त्या स्वयंपाक बनवायच्या आणि तो सर्व केला जायचा चांगल्या पद्धतीने. याच्यामध्ये जसं अन्न हा एक संस्कार असायचा, स्वयंपाक करतानाच्या गोष्टींचा एक संस्कार त्याच्यावरती झालेला असायचा. आता आपल्याला बऱ्याचदा मेडच्या हातचं आपल्याला जेवण घ्यावं लागतं, गडबडीमध्ये आपल्याला हॉटेलमधून जेवण घ्यावं लागतं. यावेळेस ते काय आपल्या ताटात येणार आहे याच्यावरती कंट्रोल नाही आहे आणि वेळेअभावी थोडं स्पीडमध्ये पण ते खावं लागतं. पण मग आलेलं जेवण, माझ्या ताटात आलेलं जेवण कोणत्या भावनेने मी खाणार हे तर माझ्या हातात आहे. भले माझ्यासमोर हॉस्टेलमधलीच मेसची डाळ आहे की ज्याच्यामध्ये डाळ कमी आणि पाणीच जास्त आहे, पण तीही काही जणांना भेटत नाही आहे. ह्या दृष्टीने जर मी त्या डाळीला पण जर ग्रॅटिट्यूडच्या भावनेने खाल्लं की नाही चला मला हे तर मिळतंय, बाकीच्यांना तीही मिळत नाही, ही भावना तर तुमच्या हातात आहे. ज्या भावनेने तुम्ही कन्झ्युम करणार त्या भावनेने तुम्हाला तो लाभणार. मग जसं शिरा असतो, तो सत्यनारायणाचा प्रसाद बनला की त्याची तुमची भावना बदलते, म्हणून त्याची चव तुम्हाला वेगळी लागते. मग बनवणारी गृहिणी तीच, सगळं इन्ग्रेडियंट्स तेच, फक्त कंटेक्स्ट बदलला तर दुसऱ्या दिवशी तो शिरा होतो, तो प्रसाद राहत नाही. तर हा जो भावनांवरचा तुमच्या कन्झम्पशनवरती होणारा परिणाम आहे हा पण तितकाच महत्त्वाचा आहे. मग ॲक्टिव्हिटीज ज्या वेळेस आपण बघतो की ॲक्टिव्हिटीज आणि एक्सरसाइज ह्या 2 गोष्टी आपल्याला डिफरन्शिएट करणं आवश्यक असतं. कारण एक्सरसाइज ही नेहमी आपल्याला पेनफुल वाटते आणि ह्युमन टेंडन्सी, कुठल्याही ॲनिमलची टेंडन्सी ही असते की जी गोष्ट पेनफुल आहे ती अवॉइड करणं. मग एक्सरसाइज म्हणून तुम्ही जर बघितलं तर तुमचा नेहमी तो टाळण्याकडं कल असतो. पण त्यालाच जर तुम्ही ॲक्टिव्हिटीज म्हणून बघितलं तर सतत तुमचं काम करत असताना 5 मिनटं खुर्चीवरती उठून उभं राहणं, बोलत बोलत फोनवरती जे कामं आहे ते तुम्ही चालत चालत करणं, ह्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मग ज्यावेळेस तुम्ही पर्स्पेक्टिव्ह चेंज करता की नाही मला एक्सरसाइजला वेळ मिळत नाही, पण तुम्हाला एक्सरसाइज करायची गरज नाही, तुम्हाला ॲक्टिव्हिटीज वाढवायची गरज आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की सिटिंग इज न्यू स्मोकिंग, पण मग त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी की पायऱ्यांचा वापर करणं, पार्किंगमध्ये गाडी दूर लावणं, ह्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागत नाही. जिथं तुम्ही निगेटिव्ह इमोशन्स कनेक्ट केल्या की तिथं तुमचा कंप्लायन्स कमी होतो. म्हणून मग एक्सरसाइज न म्हणता आम्ही इथं ॲक्टिव्हिटीज म्हणतो. जसं इमोशन्सचा परिणाम तुम्ही कोणत्या इमोशन्सनी खाता त्याच्यावरती आहे, तसं तुम्ही ज्या इमोशन्सच्या स्टेटमध्ये असाल त्यानुसार तुमचे फूड चॉईसेस पण बदलतात. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस्ड असताल, ज्यावेळेस तुम्ही वर्क प्रेशरमध्ये असताल, एक्झॉस्टेड फील करत असाल, त्यावेळेस नैसर्गिकरित्या तुमचा कल हा गोड खाण्याकडे जातो. नैसर्गिकरित्या तुम्ही जास्त कॅलरी डेन्स, कार्बोहायड्रेट रिच पदार्थ खाण्याकडे जातो. म्हणून तर तुमचा जो
शिफ्ट होतो. मग त्यावेळेस तुमचे मंचिंगचे आयटम बदलतात. मग त्याच्यामध्ये वेफर्स येतो, त्याच्यामध्ये कॉफी येते, त्याच्यामध्ये चहा येतो, मग शुगरी सबस्टन्सेस त्याच्यामध्ये येतात. हा तुमचा स्ट्रेसफुल सिच्युएशनमधला. मग जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मला हेल्दी चॉईसेस हे माझ्यासाठी हेल्दी नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे, पण तो स्ट्रेसफुल सिच्युएशनमधून येणारा तो रिस्पॉन्स आहे. तेच जर तुम्ही काम माइंडसेटमध्ये असताल, तुम्ही हॉटेलच्या बुफेमध्ये गेला असाल, तर साहजिक तुमचे पावलं सॅलड काउंटरकडे वळतील. पण तेच बरोबर. तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असाल तर तुम्ही डेझर्ट काउंटरकडे जाणार. आणि इथं तर तुम्हाला कोणी अडवत नाही आहे की तुम्ही हेच घ्या, हे घेऊ नका. तो तुमचा आतून येणारा चॉईस जो आहे तो तुमच्या इमोशन्सवरती डिपेंड करतो. मग तुम्ही कितीही फोर्सफुली जर बदलायला गेलात तर तो तुमचा कंप्लायन्स टिकू शकत नाही. कारण ते आतून त्याच्या आतून येत नाही. कनेक्ट होत नाही, ते इमोशन्स कनेक्ट येत होत नाही. नाही. आणि मग सोशल सर्कलमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह असाल, जसं तुम्हाला चांगल्या सवयी डेव्हलप करण्यासाठी पण ग्रुप लागतो, वाईट सवयी डेव्हलप करण्यासाठी पण तुम्हाला ग्रुपच लागतो. मग तुम्हाला तो लाईक माइंडेड पीपल्स तुमच्या आजूबाजूला असले पाहिजेत, की सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की नाही आता आपण ज्या सोशल गॅदरिंगमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये नाही डेझर्ट ठेवायचे, त्याच्याऐवजी हेल्दी काहीतरी आपण स्वीट्स ठेवू, तर ते चालेल. पण मग ह्याच्यासाठी तुम्हाला तसं सपोर्ट करणारी सिस्टीम पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला समाजाचा सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत कंप्लायन्स टिकत नाही. मग इथं जेव्हा तुम्ही समाज म्हणता तर घरामधल्या लोकांनी पण सपोर्ट करणं तितकंच आवश्यक असतं. कोणत्याही व्यक्तीला सक्सेसफुल रिझल्ट येण्यासाठी सोशल सर्कल ह्या पद्धतीने मॅटर करतं. टाईमचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर वेळ म्हणजे काय, तर जसं झोप आवश्यक आहे, 7 ते 8 तास झोप व्हायला पाहिजे, पण ते कोणते 8 तास आहेत हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. दुपारी 12 ते रात्रीचे 8 हे पण 8च तास आहेत, पण त्यावेळेस जर तुम्ही झोपत असाल तर आजारांचं प्रमाण वाढणार. मग तुम्ही रात्री 2 वाजता झोपतात आणि सकाळी 8 वाजता उठतात तरी त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने येणार. मग इथं आपल्याला जे दिनचर्या सांगितलेली आहे आपल्या एन्शियंट सायन्सने, आयुर्वेदामध्ये, की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या पद्धतीने निसर्गचक्र चालू असतं त्याच पद्धतीने शरीरामधले बायोलॉजिकल हॉर्मोन्स काम करत असतात, बायोलॉजिकल क्लॉक्स त्याला गव्हर्न करत असतात. मग जरी तुम्ही जागा राहत असाल तरी त्यावेळेस जीन्स तर झोपलेले आहेत, कारण लाखो वर्षांचा त्यांचा डेव्हलपमेंटचा पॅटर्न तोच आहे. जेव्हा तुमचे जीन्स तुम्हाला सांगतात की नाही सूर्योदयासोबत उठलं पाहिजे, तर त्यावेळेस नैसर्गिक शरीरातले हॉर्मोन्सचे लेव्हल, कॉर्टिसॉल हॉर्मोनचे लेव्हल त्यावेळेस वाढलेले असते, कारण ते तुम्हाला अलर्टनेस देईल, तो तुम्हाला ॲक्टिव्हिटीसाठी उद्युक्त करेल. ज्यावेळेस संध्याकाळ होते त्यावेळेस कॉर्टिसॉलचे लेव्हल कमी झालेले असते, मेलाटोनिनचे लेव्हल वाढलेले असते की जे तुम्हाला स्लीप इंड्यूस करेल. पण हा जो पॅटर्न आहे हा लाखो वर्षांचे जेनेटिक्स पॅटर्न तसेच आहेत. पण मागच्या 100 वर्षामध्ये आपल्या जीवन पद्धती बदललेल्या आहेत, लाईटचं एक्सपोजर बदललेलं आहे, त्याचा परिणाम झोपेवरती होतो, त्याचा परिणाम फूड चॉईसेसवरती होतो. मग जेवायला उशीर होतोय म्हणून रात्री 12 वाजता घरी आल्यानंतर जर तुम्ही जेवण करत असाल तर ते शरीराची तयारी नाही आहे ते पचवायला. मग ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी अपचन होणार, मग ॲसिडिटीचे तुम्हाला लक्षणं दिसणार, मग तुम्ही अजून त्याच्यासाठीच्या काही वेगळ्या मेडिसिन्स घेणार आणि मग अशी विशेष सायकल चालू होते. मग इथं गरज काय आहे, तर तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह चेंज करायची गरज आहे. फीस्ट तुम्हाला जर आनंद देणारं जेवण होतं तर तेच तुम्ही नवीन पर्स्पेक्टिव्हमधून जर बघितलं तर तुम्हाला ती आनंददायीच देईल आणि पूर्ण तुमचं आयुष्य हे आनंदमय होईल. तुम्हाला तुमच्या खाण्यासोबतचं रिलेशन इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे. जर तुमच्या ताटामधली गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये जर कॅलरीज, ट्रान्स फॅट, शुगर ह्याच गोष्टी दिसायला लागल्या तर ते तुम्ही कसं त्याला तुम्ही आरोग्यदायी म्हणणार आणि कसं तुम्ही ते एन्जॉय करणार. मग इथं हे सगळं पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा तर त्याला तुम्हाला काही नियम्स त्याचे पाळावे लागतील. म्हणून मग ते नियम सांगणारी गोष्ट काय, तर ती नीती. म्हणून हे फीस्ट नीती. छान सर. म्हणजे फीस्टचा अर्थ किती छान आणि समजून सांगितला. म्हणजे दृष्टिकोन बदलला तर त्या भावना पण कशा बदलतात. सर आता बघा एका घरामध्ये एकच स्वयंपाक होतो, सगळेजण तेच जेवण जेवतात, पण तरी प्रत्येकाला वेगळा वेगळा त्याचा फरक जाणवतो त्याच्या प्रकृतीवर. मग ह्या अशा वेळेला आपली फीस्ट नीती त्यांच्या जीवनशैलीमध्ये कसं वरदान ठरू शकते. आता हा जे ऑब्झर्वेशन आहे तुमचं की घरामध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक सारखाच बनतो पण प्रत्येकाचं आरोग्य सारखं नसतं. याचं कारण आहे की घरामध्ये प्रत्येकाचं जसं आधार कार्ड एक नाही आहे, सगळे एकाच घराचे मेंबर आहेत. आडनाव आता जसं मी बडे आहे, माझ्या फॅमिलीतले सगळे बडे आहेत,
पण प्रत्येकाचं आधार कार्ड वेगवेगळं आहे, कारण प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स वेगळे आहेत, म्हणजेच प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहेत. मग एकच जेवण प्रत्येकावरती वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करणार. इथं तुमच्या जीन्सचा रोल येतो. दुसरी गोष्ट, तेच जेवण प्रत्येकजण वेगवेगळ्या कंटेक्स्टमध्ये वेगवेगळ्या भावनांनी कन्झ्युम करणार. घरात कारल्याची भाजी बनली, ती माझ्या आवडीची असेल मी आनंदाने खाईल, तुमच्या आवडीची नसेल तुम्ही चिडचिड करत खाणार. भाजी एकच आहे, कन्झ्युम करणाऱ्याच्या भावना बदलल्या की त्याचा इम्पॅक्ट बदलला. बरोबर. मग ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर इथं काय आहे की जसं तुमचं आडनाव एक फॅमिलीचा ज्यावेळेस आपण विचार करतो की तुम्ही ते आडनाव तुम्ही घेऊन जन्माला आलात, ते बदलणार नाही आहे तुमचं आता. तसं तुम्ही एक जीन्सचा सेट घेऊन जन्माला आलात आणि तो जन्मासोबत तुमच्यासोबत आलेला आहे, तो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे, तो बदलणार नाही आहे. मग जो बदलणार नाही आहे, जो कॉन्स्टंट आहे, तोच जर तुम्हाला समजला तर तुम्हाला मग तुमच्या फूड चॉईसेस बदलता येतील. मग तो बरं. जीन्स समजून घेतले, न्यूट्रिजोनॉमिक्स म्हणतात ह्या गोष्टींना. तुम्ही तुमचे जीन्स समजून घेतले आणि त्यानुसार माझं लाईफस्टाईल कसं असावं हे जर ठरवलं तर तुमच्यासाठी ती लाईफस्टाईल चांगली, कारण ती तुमच्या जीन्ससोबत अलाईन होणारी आहे. आता बऱ्याचदा असं वाटतं की मग जीन्स प्रत्येकजण तर समजून घेत नाही, मग तरीही काही जण हेल्दी असतात, काही जण अनहेल्दी राहतात, असं कशामुळं? तर ह्याचं कारण आहे की नोईंगली अननोईंगली जर तुमची लाईफस्टाईल, तुम्ही एक्झिक्यूट केलेले चॉईसेस तुमच्या जीन्ससोबत अलाईन होत असतील तर तुम्हाला त्याचे फायदे दिसणारच आहेत. जर ते अलाईन नाही झाले तर त्याचं नुकसानही तुम्हाला दिसणार आहे. मग ही हिट अँड रन टाईप जर तुम्हाला गोष्ट पाहिजे असेल किंवा बाय फ्लूक करायची असेल तर मग त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य तुमचं टायट्रेशनमध्ये जातं की मला हे सूट होतंय का, अमुक करून बघू का, तमुक करून बघू का. ट्रायल अँड एररमध्ये. ट्रायल अँड एररमध्ये तुम्ही गेलात की मग आयुष्य कमी पडतं, पण मग आपल्याला तो जो सुवर्णमध्य आहे तो सापडत नाही आणि मग आपण सतत त्या सायकलमध्ये राहतो आणि एका पॉईंटला येऊन आपण म्हणतो की नाही काही केलं तर माझ्याच्याने काही होणार नाही आणि आपण सगळं सोडून देतो. मग इथं तुम्हाला जर पर्सनलायझेशन समजलं की मला कोणत्या गोष्टी पचतात, माझ्या शरीराची गरज काय आहे, मी कोणत्या वेळेला व्यायाम केला म्हणजे मला चांगला रिझल्ट त्याचा येईल, मी कोणत्या वेळेला नाश्ता केला किंवा नाश्त्याची मला गरज आहे की नाही, मला जो फ्रिक्वेंट इटिंगवाला पॅटर्न माझ्यासाठी सुटेबल आहे की फास्टिंगवाला पॅटर्न माझ्यासाठी सुटेबल आहे, इंटरमिटेंट फास्टिंग मी करावी की करू नये, किटो डाएट मी करावा की करू नये, मला कार्बोहायड्रेटमुळं मला त्रास होतोय की माझ्या डाएटमधल्या फॅटमुळं मला त्रास होतोय की माझे प्रोटीनच जे सध्या सगळीकडे प्रोटीनचं खूप बोलबाला आहे, पण मग कदाचित ते प्रोटीनच मला त्रासदायक असू शकतं. मग हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा घरात बनलेला स्वयंपाक हे नक्की प्रॅक्टिकल आहे की घरात प्रत्येकासाठी वेगवेगळा स्वयंपाक नाही बनवू शकत आणि ज्यावेळेस स्वयंपाक माझ्यासाठी वेगळं बनणार नाही आहे तर त्यावेळेस घरात बनलेल्या स्वयंपाकापैकी काय खायचं हा तर चॉईस माझा आहे आणि ते जर मला माहिती असेल की नाही मला भाकरी खायची आहे की मला चपाती खायची आहे, मला काय पचतं हे जर मला माहिती असेल तर तुमचं घरामधल्याच स्वयंपाकामध्ये तुम्ही आरोग्यदायी असू शकता. मग इथं ना तुमचं घर चुकीचं आहे ना घरातला स्वयंपाक चुकीचा आहे, फक्त तुमचं जसं एखाद्या कुलपाची चावी आहे की तुमच्या खिशात चावी आहे पण ती त्या कुलपाची नाही आहे, तर ह्याच्यात ना कुलपाचा दोष आहे ना चावीचा दोष आहे. फक्त बरोबर. योग्य चावी तुमच्याकडे नाही इतकाच त्याचा अर्थ असतो. आणि जेव्हा तुम्हाला समजतं की ही चावी माझी नाही आहे तर त्यावेळेस तुम्हाला चावी शोधणं इतकाच पर्याय असतो. तुम्ही किती जरी म्हटलात की नाही मला जबरदस्ती हीच चावी बसवायची तर मग तुमच्या हातात फ्रस्ट्रेशनच येणार. मग तुम्ही जबरदस्ती एखाद्या डाएट प्लॅनमध्ये स्वतःला बसवायचा प्रयत्न केला तर मग सक्सेस मिळणार नाही, मग कंप्लायन्स टिकणार नाही, मग तुम्हाला वाटतं की नाही माझ्याच्याने काहीच होत नाही. मग आजूबाजूचे पण म्हणतात की नाही तुझं खाण्यावरती कंट्रोल नाही. अरे पण कदाचित त्याच्या शरीराची गरज फ्रिक्वेंट इटिंगची आहे, त्याच्यासाठी त्याच्या कुलपाची ती चावी नाही आहे, इतकाच अर्थ. मग ज्यावेळेस तुम्हाला सपोर्ट सिस्टीमलाही ह्या गोष्टी समजतात की ह्यामधून यांना अशा पद्धतीने आपण जर सपोर्ट केला तर सक्सेस मिळेल आणि फक्त तो सुवर्णमध्ये शोधणं, त्या गोष्टींची अलाइनमेंट जुळवणं इतकंच काम आहे. ते सापडलं की तुमचं आरोग्य तुमच्यासाठी हेल्दी होतंच. आणि मग इथं तुम्हाला हेल्थ बाय चॉईस नाही होत, इथं तुम्ही आरोग्यदायी होताच, इथं तुम्हाला अनहेल्दी होण्यासाठी मेहनत करावी लागते. की मला माहिती आहे मला दूध पचत नाही आहे, मला हे सांगितलेलं पण आहे की मला दूध पचणार नाही, मग इथं उपाय इतकाच आहे की दूध टाळा. पण मग तुम्हाला जर दूध खायचंच असेल म्हणजे काय झालं तर तुम्ही
आरोग्य म्हणजे आजारी पडण्यासाठी तुम्ही मेहनत करतायत की मला सांगितलं बरोबर, अमुक बरोबर. करू नको आणि तरी मी ते करणार. करणार. आणि मग त्याच्यानंतर जर तुम्हाला आजार उद्भवले तर सर्वस्व जिम्मेदारी मग तुमची असते. बऱ्याचदा पेशंटचं जे मी ऑब्झर्व केलेलं आहे की आजाराचं नाव काय आहे, त्याचं निदान काय आहे, ह्याला लोक घाबरत नाहीत. म्हणजे भीती त्याची नसतेच की मला काय झालं. मला जे झालं ते का झालं हे जेव्हा समजत नाही ते जास्त लोकांना फ्रस्ट्रेट करतं. म्हणजे इथं टर्मिनेटिव्ह इलनेसेसचे जरी डायग्नोसिस असतील तरी आपण त्याला ॲक्सेप्ट करतो. पण मग हे माझ्याच बाबतीत का, हे मलाच का झालं. आणि जर तुमची लाईफस्टाईल सो कॉल्ड नॉर्म्सनुसार जर हेल्दी असेल आणि मग काही गोष्टी जर उद्भवल्या, आता जसं वजनाच्या निमित्ताने बऱ्याच पेशंटचा अनुभव असतो की डॉक्टर आम्ही तर सगळं हेल्दी खातोय तरी वजन काही कमी होत नाही. म्हणजे कदाचित जे हेल्दी आहे ते सो कॉल्ड हेल्दी आहे पण तुमच्यासाठी नाही आहे ते. बरोबर आहे. आणि खूप डाएटचे प्लॅन पण आहेत सर बाजारामध्ये. सगळेजण अप्लाय करतात. काहींना त्याचा फायदा होतो तर काहींना होत नाही. डाएट प्लॅन तर तोच असतो. म्हणजे ती जी आरोग्याची जी तुमच्या जीनशी संबंधित असलेली तुमची जीवनशैलीची आरोग्याची चावी म्हणजे फिस्ट नीती असं समजायला हरकत नाही. बरोबर. आपल्या टायटलमध्ये वजनापल्याड, वजनापलीकडे आणि आरशापलीकडे असा आपला कारणांवरती उपाय असा विषय. वजनाचं सर ठीक आहे, म्हणजे हा जीवनशैलीमुळे येणारा आजार आहे. हल्ली तर लहान मुलांना सुद्धा आपण ओबेसिटी बघतोय. तर पण आरसा आणि जीवनशैली याचा कसा संबंध तुम्ही जोडताय? अच्छा, ह्याच्यामध्ये काय आहे ना की जेव्हा आपण आरसा म्हणतो, आरशाचं काम काय आहे की जो त्याच्यासमोर उभा आहे त्याला ते दाखवणं. बरं, आरशामध्ये आपण जे बघतो ते काय असतं की जे स्वतःला इतर वेळेला दिसणार नाही पण इतरांना दिसत असतं ते आपल्याला आरशामध्ये दिसतं. म्हणून आपल्याला आरशाची गरज आहे. मग आता जसं कुणाच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतात, कुणाच्या चेहऱ्यावरती रिंकल्स असतात, कुणाला वांगाचे डाग आलेले असतात किंवा आपण त्याला टॅनिंग म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तसं जर बघितलं तर ह्या गोष्टींचा आरोग्यावरती तसा दुष्परिणाम काहीच नाही आहे. पण तरीही त्या इतरांना दिसतात आणि मग त्या इतरांना दिसल्यानंतर त्याच्यावरती कुणी कमेंट केली तर माझा कॉन्फिडन्स लो होतो. मग इथं जे आहे की मी पिंपल्सची ट्रीटमेंट करतो पण मग ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत फायदा होतो. ट्रीटमेंट बंद झाली की परत पिंपल्स यायला लागतात. मी डागांची ट्रीटमेंट करतो, थोडे दिवस बरं वाटतं. मी महागड्या क्रीम्स वापरतो, म्हणजे घरी डाळीचं पीठ आणि दूध दही लावण्यापासून तर महागड्या प्रोसिजर्स करणं, फोटोफेशियल करणं इथपर्यंत मी सगळं करतो. जो तो आपापल्या ऐपतीने सतत प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं करत असताना जर त्यांच्या कारणांवरती उपाय नाही झाला तर मग ते सतत प्रोसिजर, क्रीम आणि डॉक्टर बदल ह्या गोष्टींमध्ये ते अडकत राहतात. ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या येणाऱ्या असतात, जसं पिंपल्स येणं. आता पिंपल्स येतात ही मुळात फिजिओलॉजिकल कंडिशन म्हणतो आम्ही त्याला, की वयात आल्यानंतर हॉर्मोन्सचे बदल होणार त्याच्यामुळे ते पिंपल्स येणार आणि मग हॉर्मोन्स सेटल झाल्यानंतर ते जाणार पण. आणि असंच होत आलेलं आहे. बरोबर. पण तरीही काही जणांची पिंपल्सची सिव्हिरिटी इतकी जास्त असते की ती एज ॲप्रोप्रिएट नसते. काही जणांना पिंपल्स मुळातच येतात 25च्या नंतर. मग ज्यांना मुळातच 25च्या नंतर पिंपल यायला सुरुवात होते तर त्यांना तर जास्त फ्रस्ट्रेशन येतं की इतके दिवस माझ्या चेहऱ्यावर एक डाग नव्हता आणि आता पिंपल्स येण्याचं वय नाही आहे तर आत्ता का पिंपल्स येतात. मग इथं खरा लाईफस्टाईलचा रोल येतो की हॉर्मोन्सच्या बदलांमुळे परिणाम होतात. पण हॉर्मोनला फ्युएल करणारी गोष्ट काय आहे तर तुमची लाईफस्टाईल. हॉर्मोन्सचे बदल वेळेनुसार होणार, ते सेटलही होतात. पण मग जर त्यांना तुम्ही फीड करत राहिला, त्यांना ट्रिगर करणारे फूड पार्टिकल्स तुमच्या डाएटमध्ये असतील, तुमच्या आहारामध्ये असतील तर ते परिणाम दाखवणार. आणि मग जर तुम्ही त्याच्यावरती उपाय नाही केला तर तुम्ही कितीही उपाय करा, मनासारखं समाधान मिळत नाही. मग बऱ्याचदा एक पेशंटचा ॲप्रोच असतो की नाही आता आपण एवढा खर्च केला आहे, मग हा नाही मला थोडा बदल वाटतो. म्हणजे बघणारे कधी कधी म्हणतात की बदल तर वाटत नाहीये. बरं, जो खर्च करणारा असतो त्याची मानसिकता असते की कुणाला विचार दिसतोय का रे परत, जाणवतंय का हे. कारण आपण हे करतोच मुळात समाजासाठी. म्हणजे जे आरशात दिसतंय ते सगळं लोकांसाठी आहे. तर मग त्याच्यात जर परिणाम दिसला नाही तर मग वाटतं की मला कुणीतरी फसवलं. मग ती फसवल्याची भावना येते. मग मला ही ट्रीटमेंटही काम करत नाही. मग चुकीच्या
वेळी जर चुकीच्या ट्रीटमेंट झाल्या तर त्याचा परिणाम म्हणून मग म्हणायचं की नाही हे चुकीचंच आहे, मग अमुक गोष्टी करायलाच नको. मग ह्या गोष्टी म्हणजे जसं आपण बघतो की आता सध्या इंटरनेटवरती ज्या गोष्टी आहेत की एखादा ट्रेंड आला की त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलणारे पण भरपूर असतात, निगेटिव्ह निगेटिव्ह बोलणारे पण बोलणारे भरपूर. पण भरपूर आहेत. पण मग जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुमचा जो स्किन आहे, तुमची जी स्किन आहे ती मुळातच इंटरनल मेटाबॉलिझमचा मिरर आहे. जर तुमचं इंटरनल मेटाबॉलिझम चांगलं असेल, तुमचं सेल्युलर एजिंग स्लो डाऊन झालेलं असेल तर त्या चेहऱ्यावरती आपोआप रिफ्लेक्ट होईल. तुम्हीही कित्येक लोक असे बघितले असतील की जे काम माइंड स्टेटमध्ये असतात, जे वयाच्या 70त असतात पण त्यांचा उत्साह हा 50च्या लोकांसारखा असतो. बघितल्यानंतर वाटतं की अरे हे 70चे वाटत नाही आहेत. वाटत नाही, खरं आहे. म्हणजे कुठलाही क्रीम न लावता, कुठलाही प्रोडक्ट न वापरता त्यांच्या चेहऱ्यावरती जो ग्लो दिसतो की इकडं आपण लाखोनी पैसा खर्च करूनही तो येत नाही. मग हे जे आहे की हा डिफरन्स कशामुळे येतो? तर मग इथं तुमची लाईफस्टाईल महत्त्वाची ठरते, की जर शेवटी जे स्किनवरती रिफ्लेक्ट होणार आहे, ते जर इंटरनल एजिंगशी रिलेटेड असेल आणि इंटरनल एजिंग जर स्लो डाऊन झाली, ती करेक्ट झाली, तर ते स्किनवरती रिफ्लेक्ट होईल. मग त्यावेळेस तुम्ही प्रोसिजर जर केल्या, त्यावेळेस तुम्ही क्रीम्स केला, तर तो रिझल्ट एन्हान्स होईल. आणि मग तुम्ही त्या गोष्टी विथड्रॉ केल्यानंतरही तो रिझल्ट टिकून राहील. कारण हे त्वचेला ऑक्सिजनवरती ठेवल्यासारखं आहे. म्हणजे जर तुम्ही सपोर्ट देणार तर बरं वाटणार, सपोर्ट काढलं की परत दिसायला लागणार आणि मग नंतर कुठलीही गोष्ट कितीही चांगल्या कंपनीचे स्किन प्रोडक्ट असतील, सतत स्किनचा कॉन्टॅक्ट येत असेल तर ते केमिकल्सच आहेत. ते बॉडीला डिटॉक्सिफाय करावेच लागतात. त्याचा बॉडीच्या मेटाबॉलिझमवरती लोड येतो. जर जेनेटिकली तुमची डिटॉक्सिफिकेशनची फेज स्लो डाऊन असेल तर तिथं मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आजार दिसायला लागतात. मग हा सगळा जर तुम्हाला ताळमेळ बनवायचा असेल, एक चांगलं स्किन केअर रुटीन आणि एक चांगली स्किन तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला परत जीवनशैली बघावीच लागते. मग ही जीवनशैली जर तुम्ही बघितली, जीवनशैलीतले उपाय केले, तर मग आरशातले दिसणारे तुम्ही जे आहात, तर ते आतून हेल्दी व्हायला लागतात, तेच रिफ्लेक्ट होतं. आणि मग त्यावेळेस बेसिक तुम्ही स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर वापरताय, UV प्रोटेक्शनसाठी तुम्ही सनस्क्रीन वापरताय, एखादी नाईट क्रीम वापरताय, इतक्या ह्याच्यातही तुम्हाला तोच रिझल्ट मिळतो. आणि जे समाधान पाहिजे ते मिळतं. कारण तुम्ही क्रीम लावून, प्रोसिजर लावून जर फक्त तुम्ही एक्सटर्नली करेक्ट केलं आणि इंटरनली बॉडी तुमची हेल्दी नसेल, तर तुम्हाला तो हेल्दीनेस जाणवतच नाही. जो आनंद तुमच्या मनातच नसेल, तो चेहऱ्यावरती कुठून येणार? खरं आहे. म्हणून हे आरशापलीकडे कारणांवरती उपाय. म्हणजे आपल्या खरं तर आपल्या आरोग्याचा आरसा म्हणजे आपला चेहरा असतो. चेहरा. चेहरा आपला बोलतो की तुमचं आरोग्य कसं आहे? हेल्दी आहे की अनहेल्दी आहे. बरोबर. म्हणून त्याच्या मुळाशी आपण काम केलं पाहिजे, म्हणजे तुमचा चेहरासुद्धा हेल्दी दिसेल. आणि मुळाशी त्याच्या जे मुळाच्या जे कारणं आहेत, त्या कारणांवरती उपाय करणारं म्हणजे फिस्ट नीती असं मी मला आता हो, हो. समजलं आहे. तर सर तुमचा पण प्रवास जर आपण पाहिला तर म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ, तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली. आता तुम्ही दिनचर्या, जीवनशैली म्हणजे मानसशास्त्र, आहारशास्त्र, हं, हं. मग हे शिफ्टिंग कसं झालं? आता एक काय असतं ना मॅडम, जसं आपण लहानपणापासून ऐकलेलं की गरज ही शोधाचे जन्य आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही शोधत नाही. जोपर्यंत मी ॲलोपॅथीचा त्वचारोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत होतो, तर त्यावेळेस प्रोटोकॉल बेस्ड माझी सगळी ट्रीटमेंट होती, की जे आत्तापर्यंत शिकलेलो आहे त्या पद्धतीने पेशंट कोणत्या ह्याच्यात चौकटीत बसतोय ते बघायचं आणि त्या पद्धतीने त्याला उपचार देतो. पण ह्याच्यामध्ये तेच व्हायचं, की प्रोटोकॉल बेस्ड असल्यामुळं समोरचा व्यक्ती काहीही असेल, तरी प्रोटोकॉल माझा तोच असायचा. आणि मग कुणाला त्याच्यात फायदा व्हायचा, कुणाला फायदा व्हायचा नाही. आणि मग ज्यांना फायदा होतो ते इतरांना सांगतात. ज्यांना फायदा नाही झाला ते एकतर तुम्हाला येऊन सांगतात की फायदा नाही झाला, नाही तर ते येणंच बंद करतात. आणि मग ते तिसरीकडे जातात. पण मग जेव्हा पेशंट म्हणून आपण पेशंटच्या चेअरमध्ये जाऊन विचार केला, डॉक्टरच्या खुर्चीमध्ये बसून विचार करताना ही गोष्ट माझ्यासाठी सोपी होती, की मी काही चुकीचं करत नाहीये. जे प्रोटोकॉल्स आहेत ते पाळतोय. फरक नाही पडत आहे तर ठीक आहे. जे काही रिसर्च पेपर येतात त्याच्यातही सांगितलेलं असतं 100% फरक कुणालाच पडलेला नसतो. कोणाला 60% इम्प्रूव्हमेंट होते, एखाद्या स्टडीमध्ये 70% होतं, एखाद्या याच्यामध्ये 30%च होतं. म्हणजे मी चुकीचा नाही आहे. पण मग जेव्हा सतत असे अनुभव आले आणि काही पेशंट असतात की जे येऊन म्हणतात की नाही
तुम्ही वाटलं होतं की काहीतरी वेगळं देताल. हे तर आम्ही आधीपासूनच करत आलेलो आहोत. मग तुमच्याकडे यायचं कशाला यायचं? मग आम्ही ते जुने डॉक्टर होते त्यांच्याकडेच आम्ही सगळे आमची ट्रीटमेंट करतो. आम्हाला वाटलं तुम्ही नवीन आला, तुमच्याकडे काहीतरी नवीन असेल. मग ह्या गोष्टी ज्या असतात की ह्या तुम्हाला कुठेतरी विचार करायला भाग पाडतात. आणि काही पेशंटच्या बाबतीत असं होतं की तुम्हालाही माहिती असतं की पेशंट जेन्युइनली सगळ्या गोष्टी पाळतोय, सांगितलेलं शब्द न शब्द तो अंमलात आणतोय, पण तरीही परिणाम दिसत नाहीये. मग इथं सोल्युशन डॉक्टर म्हणून मी काहीच जर नाही केलं तर पेशंटला होप्स कुणी द्यायचे? आणि पेशंट जर सगळं पाळायला तयार असेल तर कदाचित माझ्या सल्ल्यांमध्ये काहीतरी कमतरता आहे. ह्याच्यामधून मी जेव्हा हा विचार केला तर त्यात मला लक्षात आलं की आपण पर्सनलायझेशन केलं पाहिजे. आपण म्हणतोय पर्सनलायझेशन, पण ते ॲक्च्युअल पर्सनलायझेशन नाही, ते एक जनरलायझेशनच आहे. फक्त एक ठराविक कॅटेगरीपुरतं ते आहे. आणि मग जर मी पेशंटला जे पथ्य सांगतोय ते जर पाळायलाच मुळात इतके अवघड असतील की ते मी स्वतः पण ते पाळू शकणार नाहीये. आता बऱ्याचदा त्वचा रोगांच्या बाबतीमध्ये काय व्हायचं की पेशंट वेगवेगळ्या डॉक्टरांकडे फिरून आलेले असायचे आणि त्याचे वेगवेगळ्या पॅथीचे डॉक्टर असायचे. तर त्यामध्ये काय आहे की मग डाळ खाऊ नका, गवारीच्या शेंगा खाऊ नका, वांगे खाऊ नका, अमुक खाऊ नका, तमुक खाऊ नका, हे सगळं न खात तरीही प्रॉब्लेम तर आहे तिथंच आहे. म्हणजे एकतर प्रॉब्लेमचं कारण काहीतरी वेगळं आहे किंवा ह्या गोष्टीचा आणि त्याचा संबंध नाही आहे. मग पेशंटला फ्रस्ट्रेशन ह्या गोष्टीचं असायचं की मी काहीच खात नाही आहे, मी सगळं सोडलं. म्हणजे पेशंट हिस्ट्रीतच सांगताना सगळं सांगायचं, मी हे खात नाही, मी ते खात नाही, ते खात नाही, तरी मला खाज येते. मग जर तुम्हाला खाज येते तर त्याचं कारण काहीतरी वेगळं असावं. आणि जसं सायन्स बेस्ड कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपण सायंटिफिकली विचार करतो, तर सायन्स फक्त कॉज आणि इफेक्ट ह्याच गोष्टीवरती चालतं. इफ देअर इज इफेक्ट, देअर हॅज टू बी सम कॉज. अँड इफ देअर इज कॉज, देअर हॅज टू बी सम इफेक्ट. ह्याच्या पलीकडं काहीच नाही आहे. मग इफेक्ट तर आपल्याला दिसतोय, पण कारण सापडत नाही आहे. मग पडद्यामागचे कलाकार कोण असू शकतात, हा जेव्हा विचार केला, तर त्यावेळेस लक्षात येत गेल्या गोष्टी, की हळूहळू आपण इंडिव्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. खाण्याचे जे काही संस्कार आपल्याला लहानपणापासून सांगितलेले आहेत, पण ते तितक्या पद्धतीने पाळता येत नाही आहेत. जे आपण पेशंटला पथ्य सांगतो, पण ते मुळातच इतके वेग आहेत, की जे पूर्णपणे पाळणं मलाच शक्य नाही आहे, तर मी ते पेशंटकडून अपेक्षा तरी कशी ठेवू? बरं, इतके सगळं तुम्हाला मी 50 पथ्यांची लिस्ट दिली. डॉक्टर म्हणून मी सुटलो. इतक्या गोष्टींची तुम्हाला ॲलर्जी, हे चालणार नाही, हे बंद करा. पण पेशंट म्हणून ते पाळणं खूप अवघड आहे. आता जसं काही पेशंटला धुळीची ॲलर्जी आहे. धुळीच्या ॲलर्जीच्या पेशंटला जर मी सांगितलं, की धुळीची ॲलर्जी आहे, धुळीत जाऊ नका. कारण तितकंच आहे. एक्सपोजर टाळा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. पण एक्सपोजर टाळता येत नाही, हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. मग ज्या व्यक्तींना तुम्हाला धुळीत तर जावं लागेल, तुम्ही सिव्हिरिटी कमी करू शकता, पण तुम्ही टाळू शकत नाही. मग तिथं तुम्हाला स्किन हेल्दी तर व्हायला पाहिजे. मग तिथं न्यूट्रिशनचा काही रोल आहे का? आणि मग त्यावेळेस न्यूट्रिजोनॉमिक्स ही फील्ड अपकमिंग होती, ती रिसर्च फेजमध्ये होत होती. त्यावेळेस तेवढी प्रॅक्टिकल झालेली नव्हती ती. मग त्यामधून काही उपाय सापडतात का? किंवा मग एखाद्याची अँटी एजिंग, रिंकल्सची टेंडन्सी जी आहे, की मग जो कॉस्मेटिक कन्सर्न्स आहेत, ते डील करण्यासाठी आहार कशा पद्धतीने मदत करू शकतो? ह्या गोष्टींच्या खोलात जेव्हा गेलो, तर तेव्हा लक्षात आलं, की नाही, आपल्याला लिमिटेशन्स जर आपण योग्य पद्धतीने दिले आणि ठराविक गोष्टी सांगितल्या, तर कंप्लायन्स त्याच्यामध्ये टिकतो. मग इथं सायकोलॉजिकल बऱ्याच गोष्टींमध्ये आपण म्हणतो, की नाही, हा आजार सायकोसोमॅटिक आहे. म्हणजे तुम्हाला त्वचेवरती काहीतरी रिफ्लेक्ट झालं, कारण नाही सापडलं, की आपण सायकोसोमॅटिक कॅटेगरी त्याला ढकलून देतो. कारण बरंच असं असतं ना सर, सगळे रिपोर्ट्स करतात, पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण तरी तो त्रास तो आहेच. मग तो त्रास जो आहे, किंवा इथंही मला पर्स्पेक्टिव्ह चेंज करावं लागलं, की आता आम्ही रिपोर्ट जे बघतो ते नॉर्मल ॲबनॉर्मल रेंजमध्ये बघतच नाही. आम्ही ते फंक्शनल लेव्हलमध्ये बघतो, की ते ऑप्टिमम आहे का? म्हणजे जसं बऱ्याचदा तुम्ही एखाद्या डायबिटीसच्या पेशंटचं जर बघितलं, तर रेग्युलर तुम्ही तुमची शुगर चेक करत असता, ॲन्युअल चेकअप तुमचा होत असतो. पण टप्प्याटप्प्याने तुमची साखर आधी 70 असते, मग ती 85 वरती जाते, मग ती 90 वर जाते, मग ती 100 होते, मग ती 110 होते, मग तुम्ही डायबेटिक रेंजमध्ये जाता. पण 70 ते 110 हा प्रवास तिचा 10 वर्षात झालेला असतो. तो एका दिवसात होत नाही. पण मुळात जी शुगर आधी 70 असायची, तीच जर 80 झाली, 85 झाली, तर त्याच वेळी जर आपण कारणं शोधले, तर तिला आपण 100 क्रॉस करण्यापासून थांबवू शकतो. बरोबर मग आहे. ऑप्टिमम रेंजमध्ये ज्यावेळेस आपण रिपोर्ट्सचा विचार करतो, तर त्यावेळेस लक्षात येतं, की
बरेच विटॅमिन ज्या ब्लड टेस्ट आपण करतो तर त्या ऑप्टिमम नाही आहेत, तर नॉर्मल रेंजमध्ये असतात पण ते ऑप्टिमम नसतात. मग ऑप्टिमम जर नसेल तर त्या योग्य पद्धतीने परिणाम देत नाहीत. आणि मग जसं एखादी सिस्टीम ओव्हरबर्डन झाल्यानंतर, म्हणजे एखादं काम करायला 4 लोकांची गरज आहे आणि तिथं तुम्ही 2च लोक दिले तर काम होईल, पण त्या कामाची क्वालिटी राहणार नाही. आणि जर वर्षानुवर्ष असंच चालू राहिलं तर ते दोघं पण काम करणं बंद करतील. मग तसं इम्युनिटीचं होतं. आणि मग जे वातावरणातले घटक आधी तुम्हाला टॉलरेट व्हायचे ते आता इम्युनिटी इतकी ओव्हरबर्डन झाली की ती रिस्पॉन्स देत नाही आहे. मग त्याच गोष्टी तुम्हाला त्रास द्यायला लागतात. मग आपण म्हणतो की नाही हे तर मी धुळेच्या वातावरणात आम्ही लहानपणापासून आहे, मग आत्ताच काय ॲलर्जी झाली. फ्रॅग्रन्सेस आम्ही लहानपणापासून वापरतो, मग आत्ताच का त्याची ॲलर्जी झाली. किंवा मायग्रेनचा त्रास मला आत्ताच का सुरू झाला. तर त्याचे कारणं आहेत की स्लोली बिल्टअप होत 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 तुम्हाला तो इम्युनिटीचं बर्डन झालेला असतो. आणि जोपर्यंत मग तुम्ही कारण शोधणार नाही, इम्युनिटीला लागणाऱ्या गोष्टी देणार नाही, तोपर्यंत तुम्ही हील पण होत नाही. म्हणून मग फिस्ट नीतीमध्ये आम्ही म्हणतो की हिलिंग बाय चॉईसेस विथ चॉईस ऑफ एव्हरी बाईट अँड चॉईस ऑफ एव्हरी ब्रेथ. म्हणजे प्रत्येक श्वासाचा आणि प्रत्येक घासाचा तुम्ही काय चॉईस निवडता ह्याच्यावरतीच तुमचं आरोग्य. आणि इतकं जर झालं तर तुम्हाला वेगळ्या कुठल्याही डॉक्टरांची गरज नाही, कुठल्या सल्ल्यांची गरज नाही आहे, कारण हेच तर आयुष्य आहे. सर, आता तुम्ही जे सांगताय की फिस्ट नीती म्हणजे एक तत्वज्ञान आपण म्हणूया, तर हे आपण खूप लहानपणापासून आपल्या आजी आजोबांकडनं सगळ्यांकडनं आपण वडीलधाऱ्यांकडनं ऐकत आलेलो आहोत. मग फिस्ट नीतीमध्ये वेगळं काय आहे आणि ती प्रॅक्टिकली कशी इम्प्लिमेंट करावी. आता थोडक्यात थोडं जीवनशैलीबद्दल समजलं आहे, पण ते कशी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होते फिस्ट नीती हे सांगा. काय आहे ना मॅडम की फिस्ट नीती काय आहे ना, तर फिस्ट नीती म्हणजे जसं आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल आणि अननोन ठिकाण असेल तर आपण आज काय करतो की गुगल मॅप लावतो आणि गुगल मॅप आपल्याला एक रस्ता दाखवतो. तर फिस्ट नीती पण काय करतं की तुमचे हेल्थ गोल जे आहेत, जे तुम्हाला अचीव करायचे आहेत, की हेल्थ गोल तुमच्यासाठीचे हेल्थ गोल मी नाही ठरवू शकत की BMI नुसार तुमचं वजन 50 किलो पाहिजे की 60 किलो पाहिजे की 70 किलो पाहिजे, हे मी नाही ठरवू शकत. तुम्हाला जर वाटत असेल की नाही मी 80 किलोचा आहे, मी 70 किलोचा आहे, पण माझ्या आरोग्यावर त्याचा काही दुष्परिणाम दिसत नाही आहे, तर मला ते कमी करायचं नाही आहे, तर मी का तुमचं वजन कमी करण्याचा तुम्हाला सल्ला देऊ. तुमचा हेल्थ गोल तुम्ही डिसाईड केलेला आहे, म्हणजे कोणत्या गावाला जायचं हे तुम्ही ठरवलं आहे. तुम्ही जशी गोल सेट करणार त्या पद्धतीने तुमचा आयडियल मॅप गुगल मॅपमध्ये तुम्हाला येईल. त्या पद्धतीने फिस्ट नीती तुम्हाला काय करेल तर तुम्हाला फक्त एक आयडियल वे तुम्हाला देईल की ही चौकट आहे, ह्या चौकटीमध्ये तुमचं खाणं पिणं तुमचा आहार विहार हा असला पाहिजे. जसं तुम्ही ह्या चौकटीच्या बाहेर जाताल तसं आजारांचं प्रमाण वाढत जाईल. जसं तुम्ही ह्या चौकटीच्या जवळ येताल त्यावेळेस तुमच्या आजारांचे प्रमाण कमी कमी होत होईल. जाईल. आणि नेहमी जसं 5 कंपोनंट्स मी तुम्हाला सांगितले की 5 पिलर्स आहेत, हे फूड, इमोशन्स, ॲक्टिव्हिटीज, सोशल रिलेशन्स आणि टायमिंग. हे 5च्या 5 गोष्टी कधीही कुणाच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये असू शकत नाहीत आणि त्या राहूच शकत नाहीत. आणि जर तुम्ही विचार केला की नाही आयडियली मी 10 वाजता झोपलंच पाहिजे, पण प्रॅक्टिकली जर तुमचं शिफ्ट जॉब चालू असेल आणि तुम्हाला रात्री 2 वाजणारच असतील झोपायला, तर तिथं तुम्ही हा अट्टहास नाही करू शकत की नाही मी 10 वाजताच झोपणार. झोपलं पाहिजे, खरं आहे. म्हणजे काय की इथं टाईम तुमच्या फेवरमध्ये नाही आहे, सर्केडियन रिदम तुम्हाला डिसओबे करावा लागतोय. तर त्यावेळेस निदान फूड चॉईसेस तुमच्या हातामधले आहेत, निदान तुम्ही ॲक्टिव्हिटीज तुमच्या हातामधले आहेत. म्हणजे ह्या 5 पैकी 1 कंपोनंट 2 कंपोनंट जेव्हा तुमचे डिस्टर्ब असतील आणि तुम्हाला नॉलेज असेल की उरलेल्या 3 गोष्टी मी कशा पद्धतीने बॅलन्स करून यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बॉडीवरचा मी कमी करू शकतो. नेहमी तुम्हाला हा ताळमेळ जेव्हा तुम्ही लावताल त्यावेळेस तुम्हाला पाळायला सोपं जाईल. आणि जसं तुम्ही म्हटलात की गोष्टी आजी आजोबा आपल्याला सांगत आलेले आहेत, काय जीवनशैली असली पाहिजे हे सांगायला कुठल्या डॉक्टरांची गरज नाही आहे किंवा सगळ्यांनाच ते माहिती आहे. पण मग इथंच तर तो आपला डायलेमा पण येतो की जो दुर्योधनाचा पण डायलेमा आहे की जो महाभारतामधलं कृष्णाचा आणि दुर्योधनाचा संवाद आहे की जानामे धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामे अधर्मम न च मे निवृत्ती. चांगलं काय आहे माहिती आहे, करू शकत नाही. काय चुकीचं आहे ते टाळू शकत नाही. आणि आरोग्य तर मला पाहिजे. मग हे जर तुम्हाला आरोग्य पाहिजे तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की माझा धर्म काय आहे.
की माझ्यासाठी चांगलं काय आहे. चांगलं काय आहे तर उकडलेल्या भाज्या ज्या आहेत त्या चांगल्याच आहेत, सलाड जे आहेत ते चांगलेच आहेत, पण माझी जर गट लायनिंग डिस्टर्ब असेल तर कदाचित मला ते पचणार नाही. त्यामुळं आता ते भले कितीही चांगलं असेल ते माझ्यासाठी योग्य नाही आहे. फळं चांगले आहेत, पण मग ते पचवायची माझी कॅपॅसिटी किती आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम, मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस ज्यांच्या असतील त्यांच्यासाठी तर फळं हे ॲज गुड ॲज टॉक्झिन्स आहेत. मग ते मी खाल्ले पाहिजेत का, की उगीच मी एक वेळेचा डाएट म्हणून मी फळंच खायला सुरुवात केली. तर जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नाही मला काय गोष्टी पचतील, काय पचत नाही, आत्ता मला हेल्थमध्ये काय मिळवायचं आहे. जर माझा गोल वजन कमी करणं असेल तर मला त्या पद्धतीने चॉईसेस निवडावे लागतील. जर माझा गोल पिंपल्स कमी करणं आहे, अँटी एजिंगचं आहे, तर मला त्या पद्धतीने चॉईसेस निवडावे लागतील. आणि इथं फिस्ट नीती काय करतं, तुम्हाला फक्त एक मार्ग दाखवलं की हा तुमचा रस्ता आहे, ह्याच्या आजूबाजूला तुम्ही जाणार, रस्ता तुम्ही चुकणार. सदा सर्व काळ एका चौकटीमध्ये कुणीही राहू शकत नाही. राहण्याची अपेक्षा ठेवणं हेच मुळात चुकीचं आहे, की मी आता हा नियम मोडणारच नाही. रादर लाईफ जी आहे की ती रोलर कोस्टरसारखी आहे, ट्विस्ट अँड टर्न्सवाली आहे. मग ज्यावेळेस तुम्ही रस्ता चुकता त्यावेळेस लॉजिकल स्टेप हीच आहे की समोरचा जवळचा कोणता टर्न आहे तो बघून मुख्य रस्त्यावरती येणं. जर आत्ता माझा रस्ता चुकला आहे म्हणून जर तुम्ही म्हणताल की नाही आता ह्याच रस्त्याने पोहोचत राहू जिथं पोहोचल तिथं, मग तुमचं टार्गेटपासून तुम्ही दूर गेलेला असाल आणि मग तुम्हाला हेल्थ गोल अचीव होणार नाही. मग इथं तुमचं तेच आहे की तुम्हाला जेव्हा माहिती आहे की माझा हा मार्ग आहे, ह्या मार्गाने मी चालणार, आज रोज मी व्यायाम केला पाहिजे, हे साधं आहे. पण काही कारणांमुळे 2 दिवस मी जिमला जाऊ शकलो नाही किंवा 2 दिवस ब्रेक झाला. तर लॉजिकल स्टेप हीच आहे की तिसऱ्या दिवशी परत व्यायामाला लागा. होतं काय की तुम्हाला ज्या गोष्टींमुळे परिणाम झाला आहे त्या का टिकत नाहीत, कारण तुमचं त्याच्यासोबत निगेटिव्ह असोसिएशन आहे. मग 2 दिवस मुळात तुम्हाला व्यायाम आवडत नाही, मग 2 दिवस काही कारणांमुळे ब्रेक झाला, मग 2 दिवसाचा महिना कसा होतो समजत नाही आणि मग 6 महिन्यानंतर परत कधीतरी जाग येतं, मग काहीतरी नवीन वर्षाचं रेझोल्युशन येतं, काहीतरी टार्गेट येतं, मग आपण ठरवतो की नाही आता करायचं. पुन्हा 8-10 दिवस ते होतं, पुन्हा ब्रेक येतो, पुन्हा काहीतरी होणं. हेच घराघरामध्ये कॉमन आहे सर. मग ह्याच्यामध्ये काय आहे की मग इथं ज्यावेळेस तुम्ही ठरवलंय की नाही अमुक डाएट मला पाळायचं, मला ही गोष्ट खायची नाही, हां गुलाबजामुन मला आवडतात, मी ठरवलंय नाही खायचं, पण समोर आले आणि खायची तीव्र इच्छा झाली त्यावेळेस तुम्ही त्या आनंदाने खा. दुसऱ्या दिवशी हे ठरवा की ठीक आहे मी 8 दिवस चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकलो होतो, आता माझं पुढचं टार्गेट 9 दिवसाचं आहे. 9 दिवसाच्या आत गुलाबजामुन खायची इच्छा झाली तर मी तिला 1 दिवस डिले करणार. इतकंच जर केलं तर मग तुम्हाला तो गिल्ट सायकल येणार नाही. आणि जर तुम्ही हे ॲक्सेप्ट केलं की आपण माणूस आहे, माणूसच चुकत असतो, मग मी जे ठरवलं आहे ते जर एक्झिक्यूट नाही झालं तर परत मला त्याच्यासाठी ॲक्शन घ्यावीच लागणार आहे. 2 दिवस मी अबरचबर खाल्लं, जे माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं ते मी खाल्लं, तर तिसऱ्या दिवशी मला परत प्लॅनवर यावंच लागेल. तेव्हा माझा नाईलाज होता, आता मला पुन्हा आणि माझ्या प्लॅनवर यावं लागेल. हे कधी शक्य आहे की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की माझा आयडियल वे काय आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की आता माझा रस्ता चुकला आहे. जर तुम्हाला हेच समजलं नाही की माझा रस्ता चुकला आहे, जर तुम्हाला माहीतच नसेल की आपली बॉडी किटो डाएटसाठी बनलेली नाही आहे आणि तुम्ही किटो डाएटच करत गेले तर तुम्हाला परिणाम दिसणारच नाही. मग जसं रस्ता चुकलेला आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. मग ते समजण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी गायडिंग कंपास पाहिजे. मग तो फिस्ट नीती तुम्हाला देईल. फिस्ट नीतीमध्ये आमचा उद्देशच हा आहे की जीवन जगणे ही एक कला आहे आणि ती कला जर तुम्हाला एन्जॉय करायची असेल, तुम्हाला जेवणातला आनंद आणि जीवनातला आनंद दोन्ही टिकवायचा असेल तर तुम्हाला हा स्किल सेट शिकावा लागेल. आधीच्या काळामध्ये जेव्हा परंपरागत गोष्टींचा आपण विचार करतो त्यावेळेस चॉईसेस अबंडंट नव्हत्या, ज्यावेळेस लिमिटेड होत्या, तुम्हाला दळणवळणाचे साधनच नव्हते, त्यावेळेस तुम्हाला पायी चालणं, सायकल चालवणं हेच प्रकार होते, त्यामुळे वेगळ्या व्यायामाची गरज नव्हती. पण मग आता तुम्हाला त्या गोष्टी बाय चॉईस कराव्या लागतील. मग जेव्हा आपण म्हणतो की नाही लहानपणी ह्या गोष्टींचा त्रास नव्हता, आता लहान मुलांमध्येच सगळ्या गोष्टी, म्हणजे जर तुम्ही रफली बघितलं तर साधारण 80-90च्या आधीचे जे काही जन्मलेले आहेत त्यांचं अजूनही फाउंडेशन बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे.
पण तेच 90, 2000, 2010च्या आसपास जन्मलेल्या लोकांचं तुम्ही बघताल, जेनझे ज्यांना म्हणतो आपण, तर त्यांचं मुळातच फाउंडेशन वीक आहे. तर ह्या गोष्टींमध्ये मग जिथं फाउंडेशनच बिल्डिंगचं वीक असेल तर तिथं आजार पण लवकर दिसतील. मग तुम्हाला 27, 28, 30, 35 वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या कानावरती येतात. हो. याचं आता काही वाटत नाही, कारण आता ते नवीन नॉर्मल बनायला लागलं. 60 वर्षाच्या 65 वर्षाच्या माणसाला जर कधी हार्ट अटॅक आला तर त्याची बातमी होत नाही, पण 35व्या वर्षाच्या माणसाला होतो. मग तिथं म्हणतो की आपण खाणं बदललं पाहिजे. आता सगळीकडे चर्चा चालू आहे की जसं बातम्यांमध्ये पण आलं होतं की आता समोसे, वडापाव ह्याच्यामधल्या कॅलरीज सगळ्या कॅन्टीनमध्ये लावायच्या, हे करायच्या. पण मुळात तितकं करून भागणार नाही आहे. जर मला इझी गोईंगमध्ये समोसा, वडापाव हे खाण्याकडं माझा कल का आहे, तर ते कन्व्हिनियन्स आहे म्हणून. मला तितकेच हेल्दी कन्व्हिनियंट ऑप्शन्स द्यावे लागतील आणि ते त्याच प्राईज रेंजमध्ये असले पाहिजे, तर माझा कंप्लायन्स वाढेल. बरोबर. जबरदस्ती मी तुम्हाला सांगितलं, कायद्याची भाषा करून मी तुम्हाला सांगितलं, तर त्या गोष्टी होऊ शकत नाहीत. समोर आल्यानंतर नाही म्हणणं हे स्किल आहे. हे जेव्हा तुम्ही स्किल अडॉप्ट कराल त्यावेळेस तुम्ही आपोआप हेल्दी व्हायला लागता. त्याला कॉम्प्लिमेंटरी तसे कॉम्प्लिमेंटरी. आणि मग पूर्ण पदार्थ फीस लागतील. नीतीमध्ये तुम्हाला हेच शिकवलं जातं की तुम्ही गोष्टी कशा पद्धतीने पाळल्या पाहिजे, अल्टरनेटिव्ज काय आहेत. हां, मग तसा माइंडसेट तसं माइंडसेट तुम्हाला ते शोधावं लागतं. म्हणजे आता हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेल्यानंतर टोमॅटो ऑमलेट पण त्याच हॉटेलमध्ये मिळतो, वडा सांबार पण त्याच हॉटेलमध्ये मिळतो. मग तुमचा चॉईस आहे. मिसळपाव पण त्याच हॉटेलमध्ये आहे, पावभाजी पण तिथंच आहे, मेनू कार्ड तर तुमच्या हातात आहे. चॉईस तुमचा आहे की मला ह्याच्यातलं काय मागवायचं. तुम्ही डाळींची उसळ पण मागवू शकता, तुम्ही ऑमलेट पण मागवू शकता. ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या तुम्हाला चॉईसेस एक्झिक्यूट करावं लागतील, तुम्हाला ते शिकावं लागेल. आधी ज्या गोष्टी चॉईस नव्हता, म्हणजे जसं एक मराठीतली म्हण आहे ती तेवढ्या योग्य पद्धतीने याच्यात बसत नाही, पण एक जसं आपण म्हणतो की एक संधी वाचून साधू ही एक जी जुनी म्हण आहे, ती मेटाफॉरिकली जर आपण बघायला विचार केला तर आधीच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला ऑप्शन्सच नव्हते, त्यामुळं तुम्ही हेल्दीच खात होते. आजूबाजूला त्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला ते टाळायला, ते शिकणं आहे. मग तो स्किल्स तुम्हाला अडॉप्ट करावे लागतील आणि तो तुम्हाला फीस नीती गाईड करतो. सर, खूप छान. तुम्ही फीस नीती काय आहे आणि जीवनशैली आपली कशी आपण बदलवून आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो, हा एक वेगळा दृष्टिकोन आमच्या आज प्रेक्षकांना दिलात. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. मंडळी, आज आपण फीस नीती आणि आपल्या जीवनशैलीमध्ये आपण आपला दृष्टिकोन बदलला आणि थोडे बदल केले, जाणीवपूर्वक त्याच्यात आपण, अर्थात ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, तर नक्कीच आपण आपलं जीवन खूप छान आणि आरोग्यदायी जगू शकतो. हे आजच्या पॉडकास्टमधनं आपल्याला आपण जाणून घेतलं. तर व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टमध्ये आज आपण वजनापल्याड, आरशापल्याड, कारणं कोणती आणि त्याच्यावरचे उपाय हे सविस्तरपणे जाणून घेतलं. मला नक्की खात्री आहे की याचा तुम्हाला फायदा होणार आहे. असेच वेगवेगळे समस्या आणि त्याच्यावरचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडनं आपण व्हाईट कोट डायलॉग्स या सिरीजमधनं घेत आहोत. तुमच्याही अशा काही समस्या असतील आणि तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर नक्की तो विषय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच समस्याच्या संदर्भात तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.